बरोबर काय केलंय बोलू दे बोलू दे आमची भांडणं नाही की शेतकऱ्याला शेतावर लावायला लावली बरोबर ठीक आहे बसा फक्त कांद्याचं आमचं काय मात्र केलंय आज शेतीला काय भाव दिले कुठल्या पक्षातून आलाय बरोबर नाही पुढे आज लावू नका त्यांना पुढे आज लावू नका तुमचं मत बसा बसा कोणी हात लावून आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस 15% डिस्काउंट। लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव तुम्हाला, पंढरपूर। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी। आपण पाहताय शिवशाही न्यूज। आज टेंभुर्णी येथे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांची निवडणुकीच्या संदर्भात विचारविनिमय बैठक आयोजित केली होती। या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मार्गदर्शन करणार होते। त्याचबरोबर या सोलापूर जिल्ह्यातले या मतदारसंघातील जे आमदार आहेत, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे असतील, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे असतील, त्याचबरोबर क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक, स्वतः उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सांगोल्याचे माजी आमदार विधान परिषदेचे दीपक आबा साळुंके असे सगळेच भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे मोठे नेते असतील, पदाधिकारी असतील, सगळे इथं उपस्थित होते। आणि हे चंद्रकांतदादा जेव्हा भाषण करत होते त्यावेळी एका शेतकऱ्यानं त्यांना काही प्रश्न विचारले होते आणि त्यामुळं या सभेमध्ये थोडासा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि चंद्रकांतदादांना आपलं भाषण बंद करावं लागलं। ते प्रश्न विचारणारे शेतकरी आपल्यासोबत आहेत। नेमकं त्यांचं काय दुखणं आहे, काय गारण आहे हे आपण जाणून घेणार आहोत। दादा, काय तुमचं नाव काय पहिल्यांदा सांगा मला? संपतराव अनंत काळे सुरले, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। काय झालं होतं? भाषण बंद करण्यासारखं काय नेमकं? झिरो हर्बल कंपनीनं मला मुळ्या लावायला लावल्या, म्हणजे शतावरी मुळ्या होत्या, वनस्पती शतावरी औषधी वनस्पती आहे। तर त्याच्यासाठी काय झालं, मला मंत्र्यांनी सांगितले होते की लागणी करा म्हणून। कंदरला मेळावा घेतला होता। कुठले मंत्री? श्रीपादजी नाईक साहेब गोव्याचे, ते औषध वनस्पतीचे मंत्री होते। त्यांच्याकडे बी मी गोव्याला जाऊन भेटलो। आम्ही एक 20 कोटी रुपये माढा तालुक्यातला आहेत पेमेंट, तर कोणाचं काय एमपी दिलेलं नाही। मग थोडं मी अडचणीत आलो,
मग अडचणीत आल्यावर बबनराव शिंदे यांना बी मी विनंती केली की तुम्ही भाजपला पाठिंबा दिला तर केंद्र सरकारकडून मला मिळवून द्या. अनुदान परत त्यांनी जाहीर केलं 25 लाख रुपये. पण त्याच्यात बी मला काय बबनराव शिंदेकडून सहकार्य मिळालेलं नाही, दिलं नाही. पुन्हा लिंबाळकर साहेबांसाठी बी तिकडे जाऊन भेटलो, पण त्यांनी बी काय मला पेमेंट केलं नाही. त्यांनी बी म्हणजे हे केलं नाही किंवा त्यांनी बी थोडं मार्गदर्शन केलं नाही आणि दिले बी नाही. त्याच्यामुळे माझी बी आता फक्त शेतकऱ्याची की बाबा माझं पेमेंट मिळावं अशी माझी होती. मग मी आता काय चंद्रकांत दादाला एक अर्ज दिलता की माझं चेकचा नंबर, चेकला पेमेंट भरलेलं आणि खात्यावर काय पेमेंट जमा झालं नाही, म्हणून लिंबाळकर आपल्या ह्याला चंद्रकांत दादाला पत्र दिलेलं आहे. पण सभेत असं मध्ये तो प्रश्न विचारून गोंधळ निर्माण करण्याचा तुमचा हेतू होता असं तिथं म्हणलं? असं काही नाही, माझं फक्त शेतकऱ्याची व्यथा मांडली चंद्रकांत दादा, काही नाही. कारण त्यावेळी जे सांगत होते ते 500 पैकी 370 मतं आपल्याला पडणार आहेत आणि तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळी दादा असं म्हणले की 130 मध्ये चंद्रकांत दादाने प्रश्न विचारला की बाबा उत्तर मी देतो, काय असेल ते प्रश्न विचार. ती विचारला म्हणजे दादानी जे विचारलं त्यामुळे तुम्ही उत्तर. मग माझ्या व्यथा एकच आहे की माझं पेमेंट करावा. पण ही योग्य जागा होती असं वाटतं का तुम्हाला? नाही, मग कुठं मांडायचं? आतापर्यंत सगळ्याला भेटलो ना, मंत्र्याला भेटलो, आमदारला भेटलो, खासदारला भेटलो, माझी काय दखल घेतली नाही म्हणून चंद्रकांतला भेटलो. असं काही नाही की माझं राजकारणी हेतू काय नाही, खायचं तसं म्हणणं. मग चंद्रकांत दादाला कुठे जाणार मी भेटायला? सर्वसामान्य शेतकरी मला तर पुढारी त्यांनी काय हे केलं, दखल घेतलं नाही म्हणून चंद्रकांत दादाला मी भेटायला मानलं. असं काही सुद्धा माझं राजकारणी हेतू नाही, मी असं काही मोठा पुढारी नाही, सर्वसामान्य शेतकरी. तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता? पक्षाचं कुठल्याच काम करीत नाही, दिसेल तिथं बटन दाबतो. काय असेल ते, कुठल्या पक्षात नाही, पार्टीत नाही, काय नाही, काहीच तसं म्हणणं. एकंदरीतच या शेतकऱ्यांनी जी व्यथा मांडली आहे आणि त्यामुळे एकंदरीत संपूर्ण सभा डिस्टर्ब झाली आणि दादांना आपलं भाषण थांबवावं लागलं होतं. परंतु या शेतकऱ्याचं मत असं आहे की सभेत गोंधळ करणे हा हेतू नव्हता माझा, तर माझा प्रश्न दादांनी विचारल्यामुळं मी तिथं बोललो होतो आणि त्यानंतर जो परिस्थिती झाली ती आपण सगळ्यांनी पाहिलेलीच आहे व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज.